तर नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलवरती। तर आज आपण एक सिंपल साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी। मित्रांनो, रेसिपी अगदी सिंपल आहे। तर आपण सर्वप्रथम इन्ग्रेडियंट्स बघूया काय काय घेतलेत ते। इथे घेतले आहेत फ्लॉवर आणि बटाटा, जो की आपण कापून स्वच्छ धुवून काढला आहे 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण इथे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे आपण घेतले आहेत 3 पाकळ्या लसणीच्या, ज्या की आपण चिचून घेणार आहोत। आणि इथे थोडंसं गोड वाटण देखील घेतलेलं आहे, आपण कांदा खोबरा भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतो तो वाला। तर आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर टोपामध्ये आपण तेल ऍड करत आहोत फोडणीसाठी। इथे आज किती तेल घेणार आहे आपण? 3 चमचे। ओके, यामध्ये ऍड करत आहोत कांदा, त्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करत आहोत लसूण। तुम्ही पाहू शकता की ते आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन प्रकारे झालेला आहे, शिजलेला आहे। त्यामध्ये आता आपण ऍड करत आहोत टोमॅटो आणि त्यानंतरच कढीपत्ता। आता या गोष्टी देखील परतून घ्यायच्या आहेत। आता आपला कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजला आहे, त्यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते ऍड करत आहोत आणि ते देखील परतवून घेत आहोत। आणि या सगळ्या गोष्टी करताना इनिशियली आपण फ्लेम ना मीडियमवर ठेवलेली आहे। ओके, तर आता आपण ऍड करूया यामध्ये मसाले। मिक्स गरम मसाला टाकलाय म्हणून इथे आता लाल तिखट। ओके, तर आता हा लाल तिखट टाकलेला आहे, आपण तो टाकत आहोत 2 चमचे। कारण आपण जास्त तिखट नाही भाजी करायची का जास्त म्हणजे फिकट पण नाही करायचे। आणि यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेत आहोत, पचनासाठी चांगलं असतं ते। थोडं पाणी। तर पहा, मी नेहमी सांगत असतो की मसाले वगैरे आणि वाटण वगैरे सगळं ऍड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असतं, कारण त्यामुळे जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत फोडणीसाठी ते जळत नाहीत आणि पाण्याच्या मदतीने शिजण्यास मदत होते। ओके, तर आपलं सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, परतवून घेतलं आहे। आणि आता आपण यामध्ये ऍड करत आहोत फ्लॉवर आणि बटाटा, जो आपण ऑलरेडी कापून आणि धुवून ठेवला होता। तर आपण फ्लॉवर आणि बटाटा नीट टाकून त्याला परतवून घेत आहोत, म्हणजेच मिक्स करून घेत आहोत ॲक्च्युअलमध्ये। आणि मीठ अजून टाकलेलं नाही आहे, ते आपण थोड्या वेळाने टाकू। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा कापून टाकू शकता, जर तुम्हाला गरज वाटत असेल तिखटाची किंवा सवय असेल हिरवी मिरची खाण्याची तर आता आपण जी भाजी आहे ती 1 मिनिटासाठी झाकण टाकून शिजायला ठेवले। तर जवळजवळ 1 मिनिट झालेला आहे आपला, लो फ्लेमवरती गॅस होती। आणि यामध्ये आता आपण मीठ ॲड करून घेत आहोत आणि मीठ नेहमी चवीप्रमाणे किंवा स्वादाप्रमाणे टाकावा। त्यामध्ये आता थोडं पाणी आपण पुन्हा ॲड करत आहोत, कारण भाजी एकदम सुकी आहे आणि जळायचे चान्सेस आहेत त्याचे। आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावरती आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटं खूप होतील भाजी शिजण्यासाठी। फ्लेम लो ठेवलेली आहे। तर मित्रांनो, जवळजवळ 15 ते 20 मिनिटांनंतर भाजी शिजलेली आहे पूर्णपणे। ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण किती सोप्या सिंपल प्रकारे आपण ही भाजी तयार केली आहे आणि अतिशय कमीत कमी साहित्य वापरून कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त चव साध्य करू शकतो याचा अनुभव तुम्हाला नक्की आला असेल आपली व्हिडिओ पाहिल्यापासून। जर ही रेसिपी पाहून तुम्हाला मदत झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे ही व्हिडिओ, जेणेकरून त्यांना देखील मदत होईल।